उद्या नाही नाही उद्या आम्हाला शक्य नाही. नाही खरंच शक्य नाही आम्हाला. हे बघा आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्हाला विचाराशिवाय कुठलीही मीटिंग ठरवू नका. नाही मग तुम्ही परस्पर कशी ठरवलीत? नाही 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 उद्या उद्या आम्हाला जमणार नाही. हवं तर तुम्ही डील कॅन्सल करा. आम्ही फोन ठेवतोय. आम्हाला काही ऐकायचं नाही. आम्ही फोन ठेवतोय. काय मूर्खपणा आहे या सगळ्यांचा. आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं की आम्हाला विचारल्याशिवाय कुठली मीटिंग ठरवू नका. त्यांनी उद्या कशी ठरवली मीटिंग? अरे ठीक आहे, एवढा का वैतागतोयस? जी फॅक्टरी आपण विकत घेतोय त्याचा मालक उद्या भारतात येतो. मग चांगली गोष्ट आहे ना. तो एकाच दिवसासाठी भारतात येतोय. हो मग ठीक आहे ना, सह्या होऊन जातील ना. त्याचीच तर वाट पाहत होतास तू. नाही देवे, आणि उद्या काहीही झालं, आमच्या करोडोंचं नुकसान झालं तरी सुद्धा उद्या आम्ही या मीटिंगला जाणार नाही. का पण? काय प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की आमच्या प्रिय बायकोचा उद्या वाढदिवस आहे आणि तिला सोडून आम्हाला कुठेही जायचं नाही. आम्हाला अख्खाच्या अख्खा दिवस तिच्याबरोबर घालवायचा आहे आणि त्यासाठी एक काय 10 फॅक्टरीचं डील आम्हाला कॅन्सल करायला लागलं तरी आम्ही करू. नाही विक्रम, तू उद्या जाणारच. कारण ह्या फॅक्टरीसाठी तू खूप मेहनत घेतली आहेस असं तूच म्हणालायस ना. मग ते डील तू कॅन्सल करावंस असं मला खरंच वाटत. खरंच तुझं देवयानी, तुझ्याशिवाय या जगात आम्हाला दुसरं काही प्रिय नाही आणि तुला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. हो ना. मग असं समज की ती फॅक्टरी माझी बर्थडे गिफ्ट आहे. आता तर तुला जावंच लागेल. ठीक आहे ठीक आहे, आम्ही जातो, पण तुझा वाढदिवस सेलिब्रेट कर. आज रात्री आपण तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे. उद्या सकाळी आम्ही निघू आणि 2-3 दिवसात सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या की आम्ही परत येऊ. ठीक आहे. किती वेळेचं स्वतःला कोंडून घेणार आहात. सकाळपासून काही खाल्लंही नाही आपण. थोडं जेवून घ्या ना रणवीरराजे. आम्हाला भूक नाहीये. माहिती आम्हाला तुम्हाला भूक नाहीये, पण आम्हाला वाटतं की तुम्ही 2 घास खाऊन घ्यावे, म्हणून तरी खाऊन घ्या रणवीरराजे. सांगितलं ना आम्हाला भूक नाहीये. तेच तेच बोलून आमचं डोकं फिरवू नका. चालत्या व्हा इकडून. आम्हाला एकटं सोडा. निघून जाऊ. तुम्ही म्हणाल तसंच करू. आजपर्यंत तशाच तर जगत आलो आम्ही. पण असे तुम्ही एकटे किती दिवस जगापासून लपून बसणार आहात? कधी ना कधी तर जगासमोर जावंच लागेल ना. ज्या वेळेला समस्या सोडवायच्या होत्या त्यावेळेला गुंता वाढवत बसलात. आता असं पळून जाऊन कसं चालेल? आणि तसे नाहीत रणवीरराजे. एकटे बसणारे, समस्यांपासून पळून जाणारे असे नाहीत रणवीरराजे. हे बघा, आधीच आमची मनस्थिती ठीक नाहीये. त्यात आणखी तुम्ही आगीत तेल ओतू नका. तुम्ही फक्त 2 घास जेवून घ्या, शांत झोपा, मग आम्ही काही बोलणार नाही. नकोय जेवायला, सांगितलं ना तुम्हाला. आणि तुम्ही किती आग्रह केला तरी त्याचा काही फायदा होणार नाही. माहिती आहे आम्हाला रणवीरराजे. आमच्या मनाची तुम्हाला काही पर्वा नाहीये. आमच्या मनासारखं काही व्हावं असं आपण कधीच प्रयत्न केला नाही. आम्ही मात्र सदैव तुमच्या मनाचा विचार करत राहिलो. प्रत्येक गोष्टीत फक्त तुमच्या आनंदाचा विचार करत राहिलो. आणि तुम्ही आमची इतकी साधी मागणी सुद्धा मान्य करू शकत नाही. वेळीच सावध केलं होतं आम्ही आपल्याला. नका विश्वास ठेवू नताशावरती. पण तेव्हाही तुम्हाला आमचं ऐकावंसं वाटलं नाही. DNA टेस्ट करून घ्या हेही सुचवलं होतं. पण तुम्ही कशाला आमच्या मनाचा विचार कराल? या घराला वारस मिळावा म्हणूनच प्रयत्न चालले होते ना आमचे. नताशा असा विश्वासघात करेल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. आणि ती इतक्या खालच्या थराला जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणून तर म्हणतो रणवीरराजे, झालं गेलं विसरून जा. जर नताशाचं हे कारस्थान उघडकीस आलं नसतं तर केवढं मोठं संकट आलं असतं आपल्या घराण्यावर. वेळीच ते कळलं. हे फार बरं झालं. नाहीतर आपल्याला फार मनस्ताप झाला असता. आपल्या नशिबाचे भोग होते
ते आपल्याला भोगायलाच हवेत. पण हे जर आपल्याला आता कळलं नसतं तर विचार करा रणवीर राजे, नताशा आयुष्यभर आपला गैरफायदा घेत राहिली असती. गैरफायदा ती नाही, तुम्ही घेतात. कितीही झालं तरी ती परकी होती, कधी ना कधी तरी जाणारच होती. तुम्हाला आयुष्यभर आमच्या बरोबर राहायचं होतं, पण तुम्हाला खात्रीच पटली होती ना आम्ही कधी बाप बनू शकणार नाही याची. रणवीर राजेंना इतकं अस्वस्थ आम्ही यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. असं काय झालं असेल नेमकं? नताशाबद्दल अजून काही समजलं तर नसेल ना? पण तिच्याबद्दल तर यापूर्वी त्यांना समजलं होतं. तेव्हा तर त्यांनी आमच्यावर विश्वासच ठेवला नव्हता. मग आज असं अचानक एवढं भडकायला काय झालं? रागाच्या भरात त्यांनी कुठलं चुकीचं पाऊल उचलायला नको. रणवीर राजेंच्या रागवण्याचं कारण आम्हाला शोधावंच लागेल आता. देवयानी, देवयानी, लक्ष कुठे आहे तुझा? हां, हे ताट कुणासाठी घेऊन गेली होतीस? हे भैयासाहेबांसाठी नेलं होतं, पण त्यांना जेवायचं नाही आहे. जेवायचं नाहीये? मी विचारते का जेवायचं नाहीये ते? नको साईमा, कदाचित ते खाऊन आले असतील. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्ही आराम करा ना. तुम्ही आराम करा. या देवयानीकडे आम्हाला आता बघायलाच लागणार आहे. आमच्या भल्यासाठी फारच धडपड चालली आहे तिची. ही धडपड आम्हाला बंद करावी लागणार आहे. असं काहीतरी बोलू सुद्धा नका रणवीर राजे. देवयानी सून आहे या घरची, या घराण्याची कुलवधू आहे ती. तिच्याबद्दल मनात असा विचार सुद्धा आणू नका तुम्ही, आणि तिची काळजी नका करू आपण. आम्ही समजावू तिला सगळं, नीट समजावू. प्रियदर्शनी, तिने जे ऐकलंय ते तिने ऐकायला नको होतं. आमच्या मानाचा प्रश्न आहे, आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आज तिला कळलंय, उद्या घरच्यांना कळेल, नंतर बाहेरच्यांनाही कळेल. देवयानीला आम्ही चांगल्या ओळखतो, खूप चांगली मुलगी आहे ती. आम्ही विश्वास देतो आपल्याला ती कुणाला काहीही सांगणार नाही. आणि हे जे तिला कळलंय, हे सत्य फक्त आपल्या तिघांमध्ये राहील. विश्वास ठेवा आमच्यावर रणवीर राजे. तिला काही करू नका. तुम्ही तिला काहीही सांगायची गरज नाही. जे काय सांगायचं ते आम्ही सांगू, तेही आमच्या पद्धतीने. कुठं निघालीस? आज माझा वाढदिवस आहे. मंदिरात चालले होते. एकटीच? आदित्यराज कुठे? विक्रम फॅक्टरीच्या कामासाठी बाहेर गेलाय. 2 दिवसात परत येईल. तू केलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्यासारखी होती. तू आमच्या हितासाठी जे काय केलंस ते खरोखर कौतुकास्पद आहे. पण यापुढे काही करायची गरज नाही, कारण आम्हाला आमची चूक उमगली आहे. डोळे उघडलेत आमचे. भैयासाहेब, असं का म्हणताय? मी फक्त वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये एवढीच इच्छा होती.
तू या घरात असताना काय बिशाद आहे कुठल्याही संकटाची आमच्यावर ओढवण्याची. पण तू मात्र जपून राहा. तुझ्यावर कुठलंही संकट ओढवू नये म्हणजे झालं. कारण नताशाचं पितळ उघडं पाडून तू बऱ्याच संकटांना आमंत्रण दिलेस. बरीच गुपितं तुला कळली आहेत. आता या घराची इब्रत तुझ्या हातात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमचं नाव, आमचा स्वाभिमान आणि आमची पत आम्हाला प्राणापलीकडे प्रिय आहे. आणि जर याला कोणी धक्का लावला तर आम्ही त्याचा जीव घेतो. तुम्ही निश्चिंत राहा भैयासाहेब. नताशामुळे जे सत्य बाहेर आलंय ते या घरापर्यंतच मर्यादित राहील. तुमचा स्वाभिमान कधीच दुखावला जाणार नाही, त्याची मी नेहमी काळजी घे. या घराचा मान सन्मान प्रतिष्ठा जपण्यासाठी मला कोणाचा जीव नाही घेता येणार. पण त्यासाठी मला स्वतःचा जीव द्यावा लागला तरीही मी तयार आहे. सुखात आणि दुःखात तूच तर असतोस माझ्यासोबत. आत्तापर्यंत सगळ्या संकटातून तूच तारलंयस मला. तुझ्यासमोर उभं राहून सतत मागायचं नाही, भक्ती अशी तोलायची नाही, याच संस्कारात वाढले मी. पण राजी शिर्क्यांच्या राजघराण्याची कुलवधू म्हणून माझा हा पहिलाच वाढदिवस आहे. सासरची माणसं मनाने खरंच खूप चांगली आहेत, पण त्यांची नाती एकमेकांशी घट्ट जोडलेली नाहीत. हीच नाती मला घट्ट जोडायची. साईमांच्या नजरेत मला आईची माया बघायची आहे. प्रिया बहिणींच्या कुशीत ह्या राजघराण्याचा वारस बघायचा आहे. आणि माझा विक्रम, त्याची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे, त्याची शक्ती बनून. हॅलो देवयानी, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुला हे वर्ष खूप सुखाचं, समाधानाचं, शांतीचं आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार असावं. कामाच्या गडबडीत वेळात वेळ काढून फोन केलात त्याबद्दल थँक्स. देवयानी, हे तू जर असं बोलणार असेल तर आम्ही आत्ताच्या आत्ता तिथे परत येऊ. कारण आजचा दिवस असंही तुझाच होता. तुझ्या हट्टासाठी आम्ही इथे आलोय. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. आधी तुझं काम पूर्ण कर. एकदा का फॅक्टरीचं काम झालं की मग पूर्ण वेळ माझाच आहे ना. खरं सांगू, आम्ही इथे आल्यापासून प्रत्येक क्षण तुला खूप मिस करतोय. खूप आठवण येते तुझी. मलाही तुझी खूप आठवण येते, पण कामही तितकंच महत्वाचं आहे ना. तू काम पूर्ण कर आणि मग घे. मला सांग, कुठपर्यंत आलंय काम? सह्या झाल्या का? नाही का, अजून गावात कुठे पोहोचलोय. अजून तासभर लागेल. इथे आलो की पहिल्यांदा मी फॅक्टरी पाहून घेऊ, मग त्याचं डील होईल. तिथे गेल्यानंतर नेटवर्क जाईल म्हणून तुला आत्ता फोन करतोय. काम संपलं की आम्ही लवकरात लवकर परत येऊ. ओके बाय. आणि काळजी घे. हो य. आणि तू पण स्वतःची काळजी घे. तिथे गेल्यावर आमच्या फोनची रेंज येणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. ओके नाही, ठीक आहे. बाय. हो, बाय. साईमा, बरं झालं साईमा मला इथे भेटला तुम्ही. मी सकाळी तुमच्या खोलीत येऊन गेले होते, पण तुम्ही आराम करत होतात म्हणून तुम्हाला त्रास नाही दिला. का? आज काही विशेष कारण आहे? हो साईमा,
आज माझा वाढदिवस आहे. एरवी आईचा आणि दादूंचा आशीर्वाद घेते. आता लग्नानंतर वडिलकीच्या नात्याने सगळं काही तुम्हीच आहात. मला माहिती आहे तुम्ही आशीर्वाद नाही देणार, पण तरी सुद्धा सुखी राहा. साईमा, आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस साजरा झाला. तुला माहितीये का आज काय आहे? काय देऊचा वाढदिवस आहे. ओ शेट, मी विसरलो. मला बोलायचं ते अशी. इकडे दे. थांब ना. आधी मी बोल. अरे हॅलो. हॅलो देऊ. हे विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे. थँक्यू अमोल. तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस? ऑफकोर्स. हे तुझा वाढदिवस कसा विसरेन मी. कसा आहेस तू? घरचे कसे आहेत सगळे? मी मस्त मज्जेत. पण मला आधी एक सांग की तू मला ट्रीट कधी देणार आहेस. ट्रीट आधी मला बर्थडे गिफ्ट दे, मग मी ट्रीट देईन. गिफ्ट देईन मी तुला, पण ना मला केक आणि आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली. द्या, नंतर खा. हाय देऊ, हॅपी बर्थडे. थँक्स साक्षी. काय बा स्पेशल? खुश दिसतेस. हो साक्षी, आज मी खूप खुश आहे. तुला माहितीये, आज साईमांनी मला आशीर्वाद दिला. काय सांगतेस काय देऊ? हो, तुझ्यासाठी वाढदिवसाचं एक खूप मोठं गिफ्ट आहे. कधी घडलं ग हे सगळं? आत्ताच. इथे मी मंदिरात आली आहे, त्याही इथेच आल्यात. आणि साक्षी, मला असं वाटतंय की आता ह्यापुढे सगळं काही ठीक होईल. नक्कीच देऊ. आता तुझ्या आयुष्यात ह्यापुढे कसलंच टेन्शन राहणार नाही. म्हणजे तू डबल खुश झाली आहेस. म्हणजे डबल सेलिब्रेशन. हां अगं नाही, आज सेलिब्रेट नाही करता येणार. का? अगं विक्रम नाही आहे, तो कामासाठी बाहेर गेलाय. हाऊ बोरिंग. विक्रम नाही आहे इथे. देऊ, आत्ता तर कुठे तुमच्या रोमॅन्सला सुरुवात झाली आहे आणि संपलं सुद्धा. तुला आठवतंय तो दिवस? मागच्या वर्षी ह्याच दिवशी विक्रमने तुला प्रपोज केलं होतं. किती रोमॅन्टिक होतं ना ते सगळं. अनबिलिव्हेबल. आणि ह्या वर्षी तो विसरला. कसं शक्य आहे देऊ? विसरला वगैरे नाही हा तो. खरं तर तो जायला तयारच नव्हता, पण एका महत्त्वाच्या फॅक्टरीचं डील होतं, म्हणून मग मीच त्याला जायला सांगितलं. खूप मिस करतेस ना त्याला? मग आजचं प्लॅनिंग काय आहे मग? आता तसं काही नाही. काहीच प्लॅन केलं नाहीयेस? इकडे बोलो. हा, तू एक काम कर ना, तू इकडेच निघून ये. म्हणजे आपण सगळे मिळून सेलिब्रेट करू. म्हणजे अमोलला सुद्धा वाढदिवसाचा केक खाता येईल ना. ठीक आहे, येईन पण आत्ता नको. संध्याकाळी येईन. मला आई आणि दादूंनाही भेटायचंच आहे. ठीक आहे, पण ये आठवणीने. ॲक्च्युली मला ड्युटीवर जायचं होतं ना, नाहीतर मी तुला परस्पर भेटायला येणार होते. एनिवेज पण तू ये, मग आपण एन्जॉय करू. ओके? हो, बाय बाय. हे मला दे. ठेवलाय फोन तू. अभ्यास कर. साईमा, मला आधी माहित असतं तर आपण एकत्रच आलो असतो. चला निघूया. देवानी, एक मिनिट. राजशिर्के घराण्यावरच्या खूप मोठ्या संकटानं तू आम्हाला वाचवलेस. नताशानं आमचा गैरफायदा घ्यायला गेला त्यावेळेला तू आम्हाला सावध केलेस. तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत. आम्ही ते उपकार कधीही विसरणार नाही. आज तुला वाढदिवस म्हणून आम्ही आशीर्वाद दिलाय, पण याचा अर्थ आम्ही सून म्हणून तुझा स्वीकार केलाय असं होत नाही.